समोता ये काय वय वय काही समजलं नाही मला तुझ्या घरचं. असे कसे रीती रिवाज आहे बापा. काऊन ननद बाई, काऊन काय चुकीचं वाटते का तुम्हाला? नाही चुकीचं म्हणजे हे असा रिवाज आहे काय त्या घरी? तुझ्या घरी असा रिवाज आहे काय? असा रिवाज नाही पाहिली बापा मी कुठं. माय एवढं वय झालं, माई बी सून आहे, पण मा घरी बी असं नाही कधी झालं बापा. कसं? हेच एवढा मोठा सण आहे बापा महाशिवरात्रीचा. केवढा मोठा सण आहे महाशिवरात्रीचा. आणि सुना घरी नाही, एकही सून घरी नाही. एक आहे बापा तेच करते टिम टिम, बाकी दोन सुना त्या काऊन नाही घरी? एवढा मोठा सण सुना घरी नाही, असं रिवाज आहे का त्या घरी? सणवार राहते तर सुना घरी नाही येत असते का? भले राहते राहते ते त्याच्या नोकरी पाण्यासाठी राहते दूर, पण सणावार आले तर येऊ शकते का नाही घरी? किती झालं तरी हेच त्याचं घर होय ना. आता शेवंताबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण एक सून आहे ते पाहूनपणा तिच्या माहेरी गेली. तिच्या पोरीचं वागत नव्हतं इथं. 2-4 दिवसा पहिलेच गेली ते, तर 4-8 दिवस राहून येतो म्हणे अशी गेली ते. तर आता म्हणतात आली महाशिवरात्री, तर मग एकदमच कशी येऊन जाईल? तर म्हणून ते तिथं गेले. आणि दुसरी लहान सून आहे ते तिथं नोकरीसाठी राहते, कदाचित त्याला सुट्ट्या नसन भेटल्या पोराले म्हणून नसन आली ते. एक सून तर आहे ना, एक आहे सून, काय फरक पडते दोन नसल्या तर? एक आहे. नाही तसं नाही, आता सून आहे किती झालं तर हेच त्याचं घर होय. इथं पूजा करतीन कधी प्रत्येक सणाले, इथं पूजा पाठ इथं सगळं करतीन. त्याच्या नवऱ्यालेच बरं आहे, घरादाराले बरं आहे. त्या तिकडे किती बी पूजा करे ना, काही बी करे ना, ते पूजा लागणार नाही, मान्य होणार नाही. इथं जे पूजा करा ना तेच मान्य होईल त्याला. तर सणावाराले किती बी असलं काही बी अडचण असली तरी येऊन जावा. तुझी मोठी सून म्हणतो तिथं तर जास्त कर्तव्य आहे तिचं. गेली 4-5 दिवसासाठी 2-4 दिवस राहून येऊन जाती. महाशिवरात्री इथं करती, तिलाही नाही समजलं काय? आता मोठी सून तर समजदार आहे म्हणा, तिला समजायला पाहिजे होतं का महाशिवरात्रीला जावं म्हणून. पण ते तिच्या पोरीच्या यानं नाही आली असं तर येईन. प्रत्येक सणाला तशी आपल्या घरीच राहते ते. ह्या सण चुकला तिचा तर येईन. आता होळीले होळी होईन, इच्छी होळी करा निच्छी. आणि लहान सून पोरग राकेश येतो म्हणे बा, काऊन नाही आला तर काय माहित गड्या, सुट्ट्या नसन भेटल्या नाही तर. आता बाई घ्या साबुदाणा खाऊन घ्या. बनवली काय हो साबुदाणा? तू खाल्ली? खातो ना त्या बाई. पहिले म्हटलं तुम्हाला दोघायले आणून देतो, तुम्ही खा, मी खाऊन घेतो मग तिकडेच बसून स्वयंपाक घरात. हे पाय समोता, हे पाय हे वय सून बा, हे सून मला आवडली बा. पहिले तिनं नाही खाल्लं, पहिले आपल्याला आणून दिलं आणि ते तिथंच बसून खाते. पाय हे आवडली बा मला सून. त्या 2 सुना तुया नाही आवडल्या मला. सणवार आहे तरी घरी नाही. आणि ललिता यायच्यासाठी काय बनवतं? या तिघा बापलेकासाठी लागन ना. यायच्यासाठी बनवतो ना रोजचं भाजी पोळी बनवून घेतो यायच्यासाठी तिघापुरतं. आपले ती गेले तर उपासच आहे, तिघापुरतं बनवून घेतो. हो बनवून घे यायच्या पुरतं तिघापुरतं बनवून घे. आणि पहिले ते तू साबुदाणा खाऊन घे आणि मग बनव. हो आता बाई केली बापा, कोणातरी मै तारीफ केली, चांगलं म्हणलं मला. नाही तर कोणी मला चांगलं म्हणत नाही. म्हटलं बाबा आज तरी चांगलं म्हटलं मला. पण माई सासू काही नाही बोलली त्या शब्दावर. हो चांगली आहे का काही? काहीच नाही. किती कर ना ललिता, किती कर तरी ते बिंदूच चांगली आहे. ते नाही बी करण उलीचं करण तरी बिंदूच चांगली आहे. ललिता खराबच आहे, वाईटच आहे ललिता, किती करण तरी. माई सून बी अशीच आहे समोता, बिलकुल तुझ्या ह्या सुनीसारखी अशीच आहे. पहिले मला आणून देते, त्याला देते आणि मग स्वतः खाते. चांगले आहे शेवंताबाई, मा तिन्ही सुना चांगल्या आहे. तिले चांगलं आणि तिले वांगलं असं म्हणताच येत नाही. मा तिन्ही सुना मला समान आहे, चांगल्याच आहे. तिन्ही सुना चांगल्याच आहे. त्या नाही म्हणून न केलं नाही तर तिघे बी करते, तसं नाही. तिकडून उठवलं तर इथे येऊन झोपले. जा ना कर ना आंघोळ गिंगोळ, चला ना लवकर. काही चालता मग? काही चालता बाबा काय रातच्यानं चालता का मग? आता काजल आज सुट्टी भेटली तर असं वाटून राहिलं का दिवसभर घरी झोपूनच राहावं काय. खूप काम केलो, आता झोप खूप येऊन राहिली डोळ्यात, झोपच फिरून राहिली. तर असा विचार करतो का राहू दे ना, कायले जाऊ एका दिवसासाठी जाणं नाही येणं, राहू दे. तसा बी आईचा फोन बी नाही आला, राहू दे नाही जाऊ. इथंच करून घे पूजा, इथंच करून घे, काय करायचं आहे ते. नाही व इथं करणं कसं तिथं करणं कसं? तिथंच करायला लागणार आपल्याला. वाट पाहिजे नाही फोन आला, पण त्याला माहित असन, आईले माहित असन का येतेच म्हणून फोन नाही केला. वाट पाहत असतील ना. चला ना लागन तर तिथं जाऊन झोपून जाता तुम्ही, पण चला तिथं सगळे सोबत चांगलं वाटन. ललिताताई बिंदुताई हाय, मस्त पूजा घे, मस्त नाश्ता फराळ करू, मस्त वाटन. एक दिवस तरी चला ना. चला बरं चला, अंग धुवा मग फ्रेश वाटते तुम्हाला. चला यार काजल माझी इच्छा नाही होऊन राहिली जावाची. राहू दे ना, नाही वाट पाहत राहिली असती तर आईनं फोन केला असता. आईचा फोन नाही आला ना, राहू दे. पण राकेशजी आपण प्रत्येक सणाले जात असतो ना.
आपण इच्छा करतो का सण? आपण तुमच्या नोकरीच्या आहे ना इथं राहतो, पण सण वार तर आपलं तिथंच आहे ना, सगळं आपलं तेच आहे ना, जे काही आहे आपलं तेच आहे ना, तिथंच सण करत असतो ना आपण. ते हा सण काऊन? चला चला तिथंच चला, लागन तर तिथं जाऊन झोप जा आणि उद्या सकाळीच वापस येऊन जा. तुम्ही डायरेक्ट ड्युटीवर हो जा, मला इथं सोडून देता. चला चला बरं, चला चला बरं. आला 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 फोन पा, उचला उचला उचला, तुमच्या आईचाच होय, पा आईचाच होय. विचारत असं येतो का नाही येत म्हणून, उचला. हॅलो. झोपलाच आहे काय रे? राकेश, झोपलाच आहे काय? नाही आई, उठलो ना. बोल बोल, उठलो सकाळीच उठलो मी. बोल ना, काय म्हणतो बोल. काय म्हणतो बोल म्हणजे काय म्हणतो मी, काय म्हणतो? हा, येत नाही का आज? येवाचं नाही का आज? महाशिवरात्री आहे ना, येत नाही का इथं आपल्या घरी? का बस भुलला? आई मी कसा बोलून येतो ना, येतो अंग पाय धुवून तयार आहे. अर्ध्या रस्त्यानं पोहोचलो मी. हो, अर्ध्या रस्त्यात पोहोचलो बी, रस्त्यानंच आहो मी. येतो. हो, 1 घंट्यात घरी पोहोचतो मी. पाय हा, माहित आहे मला असं कसं बोललं नाही. महाशिवरात्रीचं सण आपल्या घरी नाही करू तर काय इथं करू का मी? हे आहे का माझं घर? इथं मी मजबुरीनं राहतो. येतो येऊन राहिलो. हो ये, तेच म्हटलं बापा का राकेश कसा का आला नाही बापा आतापर्यंत. ये मग पोच. हो आई, चल ठेवतो. झालं, आला फोन? फोन नाही आला, आला ना फोन. खोटं कोण बोलले मग? अंग पाय धुवून तयार हो, रस्त्यानं हो, खोटं बोलायची काय गरज होती? जे आहे ते सांगते ना, तुम्ही झोपला जाऊ म्हणून. अरे तुला नाही माहित, टाक बरं गरम पाणी, टाक बरं पटकन आणतो तो. आणू चल मग पटकन चालू जाऊ. टाकलं गरम पाणी, जा धुवा अंग. आई देता काय मला बसून? चालली जातो मी. कुठं चालली जातो? आई आज महाशिवरात्री आहे ना, तर मी माघारी जातो म्हणतो. माघरचीच महाशिवरात्री करतो. दरवर्षी कोणताही सण झाला तर मी माघरचाच करतो ना, लग्न झालं तेव्हापासून. ह्याच वर्षी महाशिवरात्रीला मी इथं आहो तर माघरचीच करतो म्हणतो, असं म्हणणं आहे माय. तर दे गाडीत बसून मी चालली जातो. तुझ्या घरी हे नाही होय का? तुझं घर हे नाही होय काय? आणि आता रक्षाबंधनले बी तू इथंच होती. आई होय, हे बी होय, पण ते बी होय ना, ते कुळाचं घर झालं आता माया. हे जन्माचं घर असं आहे ना, सणगीनं मला तिथेच करणं परवडन. आता ते माय घर मरेपर्यंत हे होयच म्हणा, पण ते असली घर तर तेच होय ना माया. आई बाबा, असली घर तर तेच होय ना माया. तर तिथंच पूजा करन मी, तिथंच महाशिवरात्री करन, तर तिथंच मालेकराले परीच्या बाबाले लागन ना. तेच भलं होईन, इथं राहून होईन का माया भला? बाबा आता परी चिडचिड करत होती, वागे नाही तिचं म्हणून मी आली. आता आता आहे ना, आता आली तेव्हाची ते इथं तब्येत सुधरून गेली तिची, चांगली आहे आता, खेळते. तर म्हणतो बाबा आता चालली जातो, तिचीच महाशिवरात्री करतो असं म्हण आहे बा माया. बाबा तुम्ही काय म्हणतो? मी म्हणाल तर जातो, पण नाही तर राहू द्या मग, मी तुमच्या विरोधात नाही जाईल. बरोबर आहे बेटा बिंदू, तुझं बोलणं अगदी बरोबर आहे. तर किती झालं तरी असली घर तेच होय तुला. तू एक वेळा माहेर बोलशील, पण सासर नाही फुलाचा. माहेर भले तू फुल, पण सासर कधी नाही फुलू. हे बरोबर आहे. मग जातो म्हणतो काय आज? मग आता मग नेऊन देऊ का तुले? नेऊन देतो मी, येऊन जातो मग. पण आता बिंदू सणावाराच्या दिवशी काय जातं मग? तुझं असंच होतं तर तू मग कालच काऊन नाही चालली गेली? आदल्या दिवशी चालली जाते, मग आज वेळेवर तुले घर आठवलं? आई काल परी किती चिडचिड करत होती दिवसभर. तिथे चिडचिड करते ना आई, तर मला काहीच नाही सुचत, म्हणजे खाणं नाही सुचत मला. तर आज मस्त खेळून राहिली, उठली तर एकदम मनात आलं बा, तिथंच जाऊन मी पूजा केली पाहिजे, तिचीच महाशिवरात्री केली पाहिजे म्हणून म्हणलं बापा. तर तू म्हणशील तर नाही जात ना, राहू दे, मला तुझंही मन दुखवायचं नाही. तूही माझ्यासाठी भगवानाच्या जागेवर आहे आई. हो, तुझे मन दुखवलं तर समजा मी भगवानचं मन दुखवलं, तर तुझे मन दुखून मी नाही जाणार आहे. तू हो म्हणशील तर जातो, नाही तर राहू दे, नाही जात. नाही, आता तुझे कर्तव्य तुला समजून राहिलं, तुझी जबाबदारी तुला समजून राहिली, तू असली घर तुला समजून राहिलं, तुम्ही कायले मना करू बेटा. बिंदू जाय, तू बाबा नेऊन देते, एकटी नको जाऊ, बसून देत नाही तुला गाडीत. अजून तुझे सासरवाले तिथं, तुझ्या सासरी मागच्या वेळेनं जवाई किती मला बोलले. तर अजून मी आज तुला गाडी एकटी बसून देईन, तर अजून बोलेन मी आणून सोडलं म्हणून, तुम्ही एकटं बसून दिलं म्हणून. तर तुझे बाबा नेऊन देईन, तुले नेऊन देते, येऊन जाते, चालली जाय. हो बेटा, तुझ्या जबाबदाऱ्या तू भलेही पूर्ण कर, पण आमच्यावर बोलणे आले पाहिजे बेटा बिंदू. आमच्यावर बोलणे आले पाहिजे. तुला दोन्ही घर सांभाळायला लागतात, तुला तेही घर आणि हेही घर. आम्हाला बोल नाही पडलं पाहिजे, तेही बोल नाही पडलं पाहिजे, असं सामंजस्य घेऊन राहा बेटा. तर तुला मी नेऊन देतो, तुले चल कर तयारी आणि चल नेऊन देतो. हो बाबा ठीक आहे, नेऊन द्या. आहे का आज सुट्टी का गुल्ली मारून आला? सुट्टी तर समज लालच आहे ना, कॅलेंडरमध्ये सरकारी सुट्टी आहे ना महाशिवरात्रीची. तरी उशिरा आला, मग कालच संध्याकाळी काऊन नाही येऊन गेले रे? अरे राकेश, कालच येऊन जाता संध्याकाळी, नाही तर सकाळीच येऊन जाता. आज सुट्टी तर आहे आई, पण काल किती वाजता आलो असतो मी? कामावूनच 8 वाजता आलो काल रातच्यानं. तर मग काय रातच्यानं येऊ का मग?
तो आज सकाळी मग आता 7 दिवसाचं थकान राहते, थकवा राहते, तर झोप लागून गेली मध्ये. तरी तुझ्या फोन आला तर मी रस्त्यातच होतो. हो आलो ना, पण तरी बी आणि कपडे लत्ते बापा तसे चाले, कपडे लत्ते की नाही आणले काय? काय हातात जाता? आत्या कधी आली तू आई? आत्या कधी आली? कपडे लत्ते आम्ही इथंच आहे आत्या, आमचे कपडे इथंच आहे, इथंही राहते आणि तिकडे राहते. आम्ही तसंच येतो, मग इथचे कपडे इथं आलो का इथं घालतो. आत्या कधी आली आई? कधी आली आत्या? आले झाले 2-3 दिवस. हो काय, कसं काय आहे आत्या? सगळं ठीक, तब्येत पाणी? हो ठीक आहे सर, ठीक आहे. जा आता राकेश, काजलचा हात पाय धुवून घ्या आणि जा पूजा करून घ्या. आम्ही तर केली पूजा, आम्ही फराळ बी झाला आमचा. आता तुम्ही पूजा करून घ्या आणि मग फराळ खाऊन घ्या. जा. होय ठीक आहे. पाहून घ्या शांताबाई. आत्याबाई. अमाय बिंदू भाऊ तुम्ही बी? अमाय सांगितलंय नाही, अचानक आले बिंदू. 4-8 दिवस राहतो म्हणे ना तू. हा भाऊ कसे काय म्हटलं? या या काय म्हणते ललिता, पाय धुवायला पाणी आणजो. नाही बाई, असू द्या, राहू द्या. मी थांबत नाही. मी बिंदूले आणून दिलो, मी वापस चाललो मी. नाही भाऊ, आले असे कसे वापस चालले? बसा, पाय घे धुवा आणि चहा घे बनवतो, फराळ गिराळ घ्या मग जा. नाही बाई, नाही काही चहा पाणी फराळ नाही. बिंदू म्हणे मला घरी नेऊन द्या म्हणे, तितकीच मी महाशिवरात्री करण म्हणे, म्हणून तिला अर्जंट आणून दिलो बा बिंदूले. तर आता मी काही थांबत नाही, पाय घे धुत नाही, चहा घे पित नाही, मी चालला जातो. आणि असंच राहीन ते, एखाद दिवशी मी येऊन जाईन. आज आता सणावाराचा दिवस आहे, तर तुमचा सणवार असं करा तुम्ही. मी बिंदूला आणून दिलो, मी चालला जातो. नाही असं कसं? सणवार म्हणजे सणवार आहे, सणावाराच्या दिवशी आई घरी आले आणि तुम्हाला तसंच पाठवून? नाही बसा, पाय घे धुवा, चहा पाणी घ्या. आलेच नाही काही. ललिता आली काय? दे पाय धुवायला पाणी दे. बिंदूचे बाबा आले. घ्या काकाजी, घ्या पाय धुवून घ्या. धुवून घ्या भाऊ, पाय धुवून घ्या, चहा ठेवतो. बरं ठीक आहे. ललिता चहा ठेवून दे आणि बिंदूच्या बाबाले फराळाचं देऊन दे. पहिले फराळाचं दे आणि चहा ठेवून दे, मग चहा देतो. हो ठीक आहे. आणि बिंदू तू जा, हात पाय धुवून घे आणि मोहनाला म्हणजे पूजा करून घेजो. संग मग दोघांना पूजा करून घ्या. हो आई ठीक आहे. पोरी काय म्हणते, आता तब्येत सुधारली? जमला आता? नाही आजीच्या घरी जाऊन आली तर? हो अरे बापरे, जा बिंदू. काय मग शेवंताबाई, आता कसं? आता काय म्हणाल? आता म्हणाल हे सून चांगली ते सून वांगली? कसं काय म्हटलं होतं मी? आमाय समोता बरोबर आहे व बाई तुया. तू म्हणली ना तुया तिन्ही सुना चांगल्या आहे, बरोबर आहे व बापा तुया. त्या तिन्ही सुना चांगल्या आहे, कोणी नाही ना करू शकत. मा सुनीवानीच आहे तुया तिन्ही बी सुना. चांगल्या आहे व बापा, चांगला आहे. चांगलं नशीब काढले व बापा. 3 पोरं आहे ना, सुना बी चांगल्या भेटल्या, चांगलं नशीब काढले बापा. मग पा काय म्हटलं होतं तुम्ही? सणावार आले सुना घरी नाही, पा तिन्ही सुना मा घरी आल्या. 2 सुना घरी आल्या, हे बिंदू येत नाही म्हणत होती. 8-15 दिवस राहतो म्हणे. पा सणाले आली कनी बरोबर घरी, समजलं ना तिले घर, स्वतःचं घर समजलं ना तिले. आली कनी बापाला घेऊन आली, पण आली ना, आणून दिलं ना तिच्या बापानं. सणावाराच्या दिवशी बी तिच्या बापानं आणून दिलं का नाही तिले? मग आले ना सणाले, मा तिन्ही सुना घरी आहेत ना. हो आल्या हो बापा, तिन्ही सुना त्या घरी आल्या हो बापा सणाले. झाला तुझा सण साजरा, जमले मस्त.